राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईत आघाडीत लढणार नाही. काँग्रेस नेते भाई जगतापांचा बॉम्ब. सेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचा दावा. पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवर निधीची खैरात. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार. मोठ्या संख्येनं एमआयएमचे उमेदवार निवडून आणण्याचे इम्तियाज जलील यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेअभावी महिलेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होणार. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप. राज्यभरात आज दिवाळी पाडव्याचा उत्साह. पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं, चांदी, गृहोपयोगी वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग. पुण्यातल्या सारसबागमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान धक्का लागल्यानं 2 गटात वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमला. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यातील आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोहोचल्या. केरळमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरचं चाका नव्यानं बनवलेल्या हेलिपॅडवर रुतलं. राष्ट्रपती मुर्मू हेलिकॉप्टरमधून उतरून गेल्यानंतरची घटना. ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास. इस्रोच्या जडणघडणीत डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान. सोशल मीडियावर स्टेटस अपडेट करून गावाकडे किंवा फिरायला जाऊ नका. तुमच्या घरी चोरांची दिवाळी होईल. पोलिसांचं अतिउत्साही लोकांना आवाहन.